महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या सर्व जनतेला आणि तुळजाभवानीच्या भक्तांना मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराय. आज उपोषणाचा तिसरा दिवस चालू आहे आणि या उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाच्या नंतर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने मला सदरील माझ्या ज्या मागण्या आहेत त्यावरील सांगितल्याप्रमाणे पूर्ण मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरील ह्या मागण्या त्यांनी पूर्ण करूत म्हणून मला एक आश्वासन दिलेलं आहे. आणि ह्याच्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दिलेल्या अर्जानुसार श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि ट्रस्ट मध्ये चालत असलेल्या VIP पासचा भ्रष्टाचार थांबवण्यात यावा आणि VIP ची सुविधा ही बंद करण्यात यावी, अन्यथा त्यामध्ये बदल करण्यात यावे म्हणून मी सदरील अर्ज दिलेला होता. त्याच्यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे दिनांक 22/4/2025 रोजी पार पडलेल्या विश्वस्त समिती बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली असून सदरील दर्शन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येत आहेत म्हणून सदरील सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि पश्चिमेकडील विकास आराखडा तुळजापुरातील समस्त नागरिक बांधव व पुजारी मंडळाच्या वतीने घेतलेल्या ठरावाप्रमाणेच रद्द करण्यात यावा. श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अंतिम झालेला नसून आपली मागणी विश्वस्त समिती समोर ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल म्हणून सदरील सांगितलेलं आहे. पुन्हा तिसरा मुद्दा आहे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा प्रगती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भवानी तलवार असणारे 108 फुटाचे स्मारक हे उगवता सूर्य पूर्वेकडे करण्यात यावे म्हणून आपण सदरील निवेदन दिलेलं होतं. तर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अंतिम झालेला नसून आपली मागणी विश्वस्त समिती समोर ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल म्हणून मंदिर संस्थांतर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा 4 नंबरचा आपला मुद्दा आहे श्री तुळजाभवानी भक्तांना वर्षाचे 12 महिने पिण्याचे पाणी, पिण्याच्या पाण्याची सोय, बाथरूम, संडास बाथरूम तसेच भक्त निवासाची सोय करण्यात यावी म्हणून आपण या ठिकाणी अर्ज दिलेला होता. या ठिकाणी तुळजाभवानीच्या देवीजींच्या भक्तांसाठी वर्षाचे 12 महिने पिण्याचे पाणी, बाथरूमची सोय ही दर्शन मंडप इमारतीत करण्यात आलेली आहे असं सांगितलंय. परंतु या ठिकाणी मला हे मान्य नसल्याचे आपण त्यांना सांगितलेले आहे. या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे 108 व 124 भक्त निवास यांची कंत्राट पद्धत काढून सर्वसामान्य भक्तांसाठी योग्य मोबदल्यात या ठिकाणी धर्मशाळा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून तुळजाभवानीच्या मंदिर संस्थांचे अधिनियम करण्यात यावे म्हणून सूचना दिलेली होती. परंतु सदरचा मुद्दा मान्य विश्वस्त समिती समोर ठेवून त्यावरील पुढील कारवाई करण्यात येईल म्हणून आपल्याला त्यांनी कळवलेलं आहे. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर चप्पल स्टँडच्या आजूबाजूला असणारी मोकळी जागा या ठिकाणी भक्तांसाठी उठण्यासाठी आणि बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ठिकाणावर असणारे अतिक्रमण काढण्यात यावे म्हणून आपला मुद्दा होता. तर मंदिर संस्थांनी असं सांगितले या ठिकाणी की सदरील जागा ही नगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने याबाबत नगर परिषद तुळजापूर यांना पत्र व्यवहार करून आपल्या मागणीविषयी कारवाई करण्याबाबत कळविण्यात येत आहे म्हणून सांगितले. नंतरचा 7वा मुद्दा आहे आपला श्री तुळजाभवानी मंदिरासमोर असणारी ओटी, चोळी व खणा नारळाची असणारी दुकाने गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी फुटपाथवर आहेत. या काढण्यात यावे म्हणून आपण सदर अजून पुन्हा विनंती करत आहोत. पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिर समोर असणारी ओजी बिल्डिंग म्हणजे त्या तुळजाभवानीच्या रोडला असणारी ओजी बिल्डिंग, या बिल्डिंगची पाण्याची टाकी गेल्या 20 तारखेपासून चोरीला गेली आहे म्हणून सदरील आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नगर परिषद ते राज्यपाल पर्यंत सदरील तक्रारी अर्ज दिलेले आहेत. परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे अधिकारी हे कारवाई का करत नाहीयेत
हे समजत नाहीये. सदरील या पाण्याच्या टाकीच्या बाजूला असणारे संडास आणि बाथरूमची सोय ही गेल्या अनेक वर्षापासून होती, परंतु या ठिकाणी काही जी मंडळ आहेत, या ठिकाणचे सामाजिक राजकीय व जे नेते आहेत ते गुंडागर्दी करून या ठिकाणी भाडे वसूल करण्याचे काम करत आहेत आणि या पाण्याच्या ठिकाणचे अतिक्रमण काढून या ठिकाणी 12 महिने पिण्याच्या पाण्याची सोय भक्तांसाठी, उठणा बसण्यासाठी व संडास बाथरूमची सोय करण्यात यावी म्हणून आपण या ठिकाणी अर्ज दिलेला होता. परंतु नगरपालिकेचा या ठिकाणची सदरची जागा नगर परिषदेची असल्याने नगर परिषद तुळजापूर यांना पत्रव्यवहार करून आपल्या मागणीविषयी कारवाई करण्याबाबत कळविण्यात येत आहे. तरी आपण सुरू केलेल्या आमरण उपोषणास स्थगिती करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे. माहिती माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय धाराशिव, माननीय उपविभागीय अधिकारी धाराशिव तथा समस्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर, श्री अरविंद बोळंगे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान. दिलेल्या निवेदनाच्या अर्जाप्रमाणे या ठिकाणी सविस्तर अधिकाऱ्यांना आपण एक लेखी घेतलेला आहे की सदरील काळात जर लवकरात लवकर जर दिलेल्या निवेदन अर्जानुसार जर पूर्ण टोटल मागण्या जर कंप्लीट नाही करण्यात आल्यास तुळजाभवानी मंदिरच्या समोर आमरण उपोषण पुन्हा करण्यात येईल आणि पुन्हा तुळजाभवानीच्या मंदिरच्या या ट्रस्टी अध्यक्षापासून ते जिजाऊ महाद्वार आणि राजे शहाजी महाद्वार ह्याच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, जेणेकरून तुळजापूरमध्ये आलेल्या सर्व भक्तांना या उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याची सोय होईल. आणि तसेच या ठिकाणचं जे तुळजाभवानीच्या अंतर्गत जे मंदिर संस्थांच्या वतीने जे मंडप टाकण्यात आलेला आहे तो मंडप अजून अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नसून या मंडपात झालेल्या पूर्ण खर्चाची आपल्याला रीतसर पद्धतीने माहिती देण्यात यावी म्हणून सांगितलेलं आहे. आणि नंतर तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्ये चालू असलेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात यावं आणि तुळजाभवानीच्या मंदिर प्रशासनामध्ये आणि ट्रस्टीमध्ये जे कार्य जे अधिकारी काम करत आहेत, जे BVG चे सिक्युरिटी आहेत, जे SSIPL चे सिक्युरिटी आहेत, महिला लेडीज कष्ट जे सिक्युरिटी आहेत, यांच्या वाहनाची येथे तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारची पार्किंग करू नये. त्यांनी जर पार्किंग केली तर त्यांच्या गाड्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांची वाहने जप्त करण्यात यावी, अन्यथा त्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सेवेत ठेवणे किंवा त्यांना काढून टाकण्यात यावे म्हणून आपण सदरील अधिकाऱ्यांना बोललेलो आहोत. तरी मंदिर प्रशासनाच्या समोरील भागामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये मंदिर प्रशासनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी कुणीही गाड्या आणू नये, 2 व्हीलर आणू नये, 4 व्हीलर आणू नये किंवा VIP वाहनाला इथे प्रवेश देऊच नये म्हणून सदरील या ठिकाणचे जे मंदिर विश्वस्त प्रशस्तीचे जे तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे साहेबांनी या ठिकाणी आश्वासन देऊन हे उपोषण माघार घेतलेलं आहे. परंतु सदरील दिलेल्या आश्वासनानंतर या ठिकाणी दिलेल्या मागणीप्रमाणे केलेल्या मागणीप्रमाणे जर कारवाई नाही झाली तर लवकरात लवकर तुळजाभवानी मंदिर अथवा इतर ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल किंवा आत्मदहन करण्यात येईल याची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र.